तुळशीची माळ तुटली तर काय होतं? हे फक्त एक योगायोग असतो की देव आपल्याला आधीच धोक्याची सूचना देत असतात? एक अशी पौराणिक कथा आहे जिथे एका भक्ताची तुळशीची माळ तुटली आणि त्या रात्री त्याच्या आयुष्यात घडलं काही भयानक. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की तुळशीची माळ अचानक तुटली तर त्याचा काही अर्थ असतो का? पुराणांमध्ये आणि संतांच्या कथांमध्ये असं सांगितलं जातं की तुळशीची माळ फक्त मण्यांचा हार नसतो, तर तो भक्त आणि भगवान विष्णू यांच्यामधील पवित्र बंध असतो. आणि जर हा बंध अचानक तुटला तर तो कधीकधी येणाऱ्या संकटाचा संकेत मानला जातो. प्राचीन काळी सरस्वती नदीच्या काठी एक समृद्ध राज्य होतं. त्या राज्याचा युवराज होता वीरसेन. तो अतिशय शूर, पराक्रमी आणि युद्धकलेत निपुण होता. संपूर्ण राज्य त्याच्या धैर्याच्या कथा सांगत असे. पण त्याच्यात एक मोठी कमतरता होती, त्याचा क्रोध. राग आला की तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नसे. वीरसेनच्या गळ्यात नेहमी तुळशीची माळ असायची. ती त्याला त्याच्या गुरूंनी एका पवित्र विधीत दिली होती. त्यावेळी गुरूंनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं होतं, ही फक्त तुळशीची माळ नाही, हा एक संकल्प आहे. जोपर्यंत तू धर्माचं पालन करशील, सत्यावर चालशील आणि भगवान विष्णू यांचं नामस्मरण करशील, तोपर्यंत ही माळ तुझं रक्षण करेल. वीरसेनने त्या दिवशी नम्रपणे मान डोलावली होती. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसा त्याचा अभिमान वाढू लागला. एकदा सीमेजवळच्या युद्धात त्याने आपल्या सैन्याचं नेतृत्व केलं. युद्धात विजय मिळाला, पण त्या विजयाच्या क्षणी त्याच्या रागाने त्याला आंधळ केलं. एका निरपराध गावकऱ्याने त्याला काहीतरी विनंती करण्याचा प्रयत्न केला, पण रागाच्या भरात वीरसेनने त्याला शत्रू समजून तलवार चालवली. काही क्षणात त्या निरपराध माणसाचा जीव गेला. त्या घटनेनंतरही वीरसेनच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली नाही. उलट त्याला वाटलं की तो राजपुत्र आहे आणि त्याने जे केलं ते योग्यच आहे. काही दिवसांनी अमावस्येची रात्र आली. आकाश पूर्ण काळोखाने भरलेलं होतं. राजमहालात सगळीकडे शांतता होती. पण त्या रात्री वीरसेनला विचित्र अस्वस्थता जाणवत होती. त्याला झोप लागत नव्हती. अचानक मध्यरात्री त्याच्या गळ्यातील तुळशीची माळ टक असा आवाज करत तुटली. तुळशीचे मणी जमिनीवर विखुरले. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याला असं वाटलं की कुणीतरी हलक्या आवाजात कुजबुजत आहे. वचन तुटलं. दुसऱ्या दिवशी राजवाड्यात अजब घटना घडू लागल्या. दिवे अचानक विझू लागले. राजाचे घोडे अस्वस्थ होऊन हिणहिणू लागले. महालात राहणाऱ्या लोकांना अनाकलनीय भीती वाटू लागली. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे गर्भवती राणीला सतत एकच स्वप्न पडू लागलं. ती किंचाळत उठायची आणि म्हणायची, कोणीतरी सावली आपल्या बाळाकडे पाहत आहे. राजवैद्यांनी तपास करून सांगितलं की हे काही साधं नाही, हे एखाद्या अमंगल शक्तीचं लक्षण असू शकतं. ही बातमी ऐकून राजगुरूंना बोलावण्यात आलं. ते आले आणि त्यांनी सर्वप्रथम वीरसेनला विचारलं, तुझ्या गळ्यातील तुळशीची माळ कुठे आहे? वीरसेन काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने सगळं सत्य सांगितलं. हे ऐकताच राजगुरूंचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी शांत पण कठोर आवाजात सांगितलं, तुळशीची माळ स्वतःहून तुटत नाही, ती तेव्हाच तुटते जेव्हा तिचा धारक धर्माचं वचन मोडतो. नंतर त्यांनी तुळशी देवीचं रहस्य सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुळशी ही देवी वृंदेचं रूप आहे. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे देवता देखील थरथरले होते. तिच्या शापानंतर भगवान विष्णू यांनी वचन दिलं होतं की जो भक्त श्रद्धेने तुळशी धारण करेल त्याचं ते स्वतः रक्षण करतील. पण जो भक्त वचन मोडेल त्याला त्या संरक्षणाचा अधिकार नाही राहणार. हे ऐकताच वीरसेनच्या अंगावर काटा आला. त्याला अचानक आपल्या केलेल्या पापाची जाणीव झाली. त्या रात्री पुन्हा अमावस्या होती. राजमहल काळोखात बुडालेला होता. अचानक बालकाच्या खोलीतून किंचाळी ऐकू आली. सर्वजण धावत तिकडे गेले. पाळण्यातलं बाळ थरथरत होतं आणि खोलीत एक धुकरटी सावली फिरत होती. ती सावली कुजबुजत होती, वचनभंग. हे दृश्य पाहून वीरसेन गुडघ्यावर कोसळला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने जमिनीवर पडलेले तुळशीचे मणी उचलले आणि मनापासून प्रार्थना केली, हे भगवान विष्णू, मला शिक्षा द्या, पण माझ्या कुटुंबाला वाचवा. तो पहिल्यांदाच खऱ्या पश्चात्तापाने जप करू लागला, ओम नमो भगवते वासुदेवाय. अचानक खोलीत तेजस्वी प्रकाश पसरला. सावली किंचाळली आणि धुरासारखी नाहीशी झाली. राजगुरूंनी तुळशीचं पान बाळाच्या कपाळावर ठेवलं आणि सर्वत्र शांतता पसरली. सकाळी राजगुरूंनी सांगितलं, तुळशीची माळ तुटणं म्हणजे संकटाची चाहूल असते. ते संकट कधी स्वतःवर येतं तर कधी आपल्या प्रियजनांवर. तुळशीची माळ म्हणजे संरक्षणाचं दिव्य कवच आहे,
पण ते कवच फक्त श्रद्धा, संयम आणि धर्मपालनावर टिकतं. म्हणूनच संतांनी तुळशीची माळ धारण करणाऱ्यांसाठी 4 कठोर नियम सांगितले आहेत. मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, तुळशीची माळ कधीही काढू नये आणि नेहमी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करावे. आजही संत म्हणतात, जर तुळशीची माळ अचानक तुटली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, मी कोणतं वचन मोडलं आहे? कारण कधी-कधी संकट अचानक येत नाही, ते आधीच संकेत देतं. आणि तुळशीची माळ तुटणं कदाचित तोच शेवटचा संकेत असतो. म्हणूनच संत म्हणतात, तुळशीची माळ ही फक्त मण्यांची माळ नाही, ती भक्त आणि भगवान विष्णू यांच्यामधील एक पवित्र बंध आहे. जो भक्त श्रद्धेने ही माळ धारण करतो आणि नियम पाळतो, त्याच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी भगवान विष्णू आणि तुळशी देवी त्याचं रक्षण करतात. म्हणून लक्षात ठेवा, तुळशीची माळ घालणं म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तो आहे एक पवित्र संकल्प. आणि जर तुम्हाला अशाच पौराणिक कथा, रहस्य आणि संतांची शिकवण ऐकायची असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.